10 दिवसांचा मास्टर प्लॅन. नमस्कार मित्रांनो, अभ्यास ट्री या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण टी-ई-टीची तयारी करत आहात आणि टी-ई-टीसाठी आता उरलेले आहेत केवळ 10 दिवस. या 10 दिवसांमध्ये काय करायचं? कशाप्रकारे सराव करायचा? त्याचा हा मास्टर प्लॅन या आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. पेपर 1 आणि पेपर 2 साठी महत्त्वाचा असलेला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, जर या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा. मित्रांनो, जर या व्हिडिओची आपल्याला पी-डी-एफ हवी असेल तर आपण आमच्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी ही पी-डी-एफ आपण डाउनलोड करू शकता. जाऊयात पुढे आणि पाहूयात मग टी-ई-टी पेपर 1 आणि पेपर 2 साठी या उर्वरित 10 दिवसांचा हा मास्टर प्लॅन. बघा, टी-ई-टीसाठी आता परीक्षेला 10 दिवस शिल्लक असताना आता नवीन काही वाचण्यापेक्षा आपण काय करायचंय, रिव्हिजन आणि सराव करायचा आहे. यावर सर्वात भर देणं खूप महत्त्वाचं आहे. कारण पेपर 1 आणि पेपर 2 या दोन्हीसाठी योग्य नियोजन केल्यास कमी वेळेत आपल्याला जास्त मार्क्स मिळवता येऊ शकतात. पुढील 10 दिवसांसाठी नेमकं काय करायचंय ते आपण या ठिकाणी पाहतोय. बघा, 10 दिवसांचे काय करायचे, नियोजन करायचे. तर पहिलं आपण रिव्हिजन करायची म्हणजे उजळणी करायची. उजळणी म्हणजे आपले पाढे नाही, तर पाढ्यांकडेही आपण लक्ष द्यायचे. परंतु रिव्हिजन करणं हे सगळ्या जे काही घटक आहेत, जे तुम्ही आतापर्यंत वाचलेले आहेत, आतापर्यंत जे अभ्यासलेले आहेत, त्या सर्वांचं काय करायचं, एकदा रिव्हिजन करून घ्यायचंय. आता नवीन पुस्तके हातात घेऊ नका. बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र म्हणजे सी जे आहे आणि मराठी वर्णमाला, व्याकरण यासारख्या विषयांच्या ज्या नोट्स तुम्ही स्वतः तयार केल्या आहेत, त्याचीच वारंवार उजळणी करा. स्वतःच्या हस्तलिखितातील किंवा तयार केलेल्या पी-डी-एफ नोट्स शेवटच्या क्षणी वाचणे खूप फायद्याचे ठरते मित्रांनो. बघा, मग आता त्यानंतर पुढे काय करायचे, तर 1ली ते 8वीच्या अभ्यासक्रमाची उजळणी करायची. म्हणजे परत इथं रिव्हिजन करायची. जर आपण पेपर 1 देत असाल, तर पहिली 1 ते 5 चे बुक्स आपण वाचणं खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणजे गणित आणि परिसर अभ्यासासाठी राज्य मंडळाच्या पुस्तकातील महत्त्वाचे मुद्दे आपण नजरेखालून घालणं गरजेचं आहे. पेपर 2 साठी जर आपण तयारी करत असाल, तर 6वी ते 8वी जे तुमच्या विषयानुसार गणित किंवा विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र म्हणजे 6वी ते 8वीच्या पाठ्यपुस्तकामधील संकल्पनांची आणि व्याकरणाची आपण उजळणी करायची आहे मित्रांनो. बघा, त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सांगता येईल, की मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका म्हणजे पी-वाय-क्यूज सोडवणं खूप महत्त्वाचं आहे. उरलेल्या प्रत्येक दिवशी किमान 1 किंवा 2 जुन्या प्रश्नपत्रिका घड्याळ लावून सोडवायच्यात. यामुळे परीक्षेची पातळी आपल्याला समजते आणि वेळेचं नियोजन देखील आपल्याला जमतं. म्हणजे 150 प्रश्नासाठी 150 मिनिटे आहेत. त्यामुळे एका प्रश्नाला फक्त 1 मिनिट आपल्याला मिळतो. तर त्याचसाठी आपल्याला तो सराव, एका मिनिटात एक प्रश्न आपला सोडवून झाला पाहिजे. मी तर म्हणतो, जे सोपे प्रश्न आहेत त्यांना मिनिट लावू नका. त्यांच्यातला जो उरलेला वेळ आहे, तो आपण मॅथ्ससाठी म्हणजे गणितसाठी वापरू शकतो. म्हणून हे टाईम मॅनेजमेंट करणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. आता बघा, विषयानुसार वेळेची विभागणी करायची. म्हणजे आता काय करा, दिवसाचे थोडक्यात 3 भाग करा. एक सकाळ, दुपार आणि संध्याकाळ. म्हणजे भाषा 1 मराठी, भाषा 2 इंग्रजी, व्याकरण, उतारे हे सकाळच्या सत्रात पाहून घ्या. त्यानंतर दुपारी काय करायचं, गणित आणि परिसर अभ्यास किंवा विज्ञान, सामाजिक शास्त्र हे आपण पाहून घ्यायचंय. संध्याकाळी आपण सी-डी-पी पाहायची आहे आणि सराव पेपर सोडवणे. अशा प्रकारे आपण तयारी करू शकता किंवा आपल्या सोयीनुसार आपल्याकडे जसं वातावरण आहे किंवा जशा पद्धतीने ज्या सामग्री आपल्याकडे उपलब्ध आहेत, त्यानुसार आपण वेळेचं हे विभाजन करून आपण काय करू शकतो, हे थोडक्यात नियोजन करू शकतो. ते स्वतः प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं. बघा, यानंतर पास होण्यासाठी काही खास ट्रिक्स आम्ही आजच्या या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहेत. बघा, नकारात्मक गुण नसतात याच्यामध्ये, म्हणजे नो निगेटिव्ह मार्किंग आहे. म्हणजे टी-ई-टीमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही. त्यामुळे परीक्षेतील एकही प्रश्न सोडायचा नाही. कोरा गोल गेलाच नाही पाहिजे. लक्षात घ्या, प्रत्येक प्रश्नामध्ये 4 जे गोल असणार आहेत, म्हणजे 4 पर्याय जे असणार आहेत, त्यातलं एक गोल झालंच पाहिजे मित्रांनो. जर तुम्ही एखादा तुमचा त्या ठिकाणी अंदाजे सुद्धा उत्तर येऊ शकतं. म्हणून मग त्यासाठी आपण ते गोल करणं महत्त्वाचं आहे आणि जर नाही केलं तर त्याचा थोडक्यात तो मार्क्स, तो गुण आपला आपण गमावून बसू शकतो. त्यासाठी आपण 150 पैकी 150 प्रश्न सोडवायचे म्हणजे सोडवायचे, 100% सोडवायचे. बघा, त्यानंतर शेवटी वेळ नसेल तर उरलेल्या प्रश्नांसाठी सरळ-सरळ अंदाज लावायचा आणि चालू द्यायचा. बघा, त्यानंतर पुढे सी जे आहे,
सी सोडवताना विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोन हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे चाइल्ड सेंट्रिक अप्रोच जो आहे. बघा बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्राचे जे प्रश्न आपण ज्यावेळेला सोडवतो, त्यावेळेला नेहमी विद्यार्थ्यांच्या हिताचा आणि सकारात्मक पर्याय निवडायचा असतो. शिक्षकाची भूमिका ही नेहमी मदतनीस किंवा मार्गदर्शकाची असते. हे लक्षात ठेवून उत्तरे दिल्यास बहुतांश उत्तरे बरोबर येत असतात. त्यानंतर एलिमिनेशन मेथड आपण वापरू शकता. पर्याय वेगळा करण्याची किंवा वगळण्याची जी पद्धत आहे. एखाद्या प्रश्नाचे अचूक उत्तर माहीत नसेल, तर जर पर्याय नक्कीच चुकीचे आहे, तर ते आधी खोडून काढा. यामुळे बरोबर उत्तरापर्यंत पोहोचण्याची शक्यता वाढते. उतारे आणि कविता. बघा आता या ठिकाणी भाषा विषयात उतारे आणि कवितांवर हमखास गुण मिळतात. उतारा वाचण्यापूर्वी खालील प्रश्न आधी वाचा. म्हणजे उतार्यात नेमके काय शोधायचे आहे हे समजेल आणि वेळ आपला वाचेल. म्हणजे लक्षात घ्या, अगोदर प्रश्न वाचून मग उतारा वाचायचा म्हणजे त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला उतारा वाचताना आपल्याला त्या ठिकाणी ते उत्तरं मिळू शकतात. बघा गणितात अडकून पडू नका. गणिताचा एखादा प्रश्न जास्त वेळ खात असेल तर तो सोडून पुढे द्या. त्याला स्किप करायचं म्हणजे त्याला लगेच एक त्याचा अंदाज हे लावायचा आणि गोल करायचा आणि पुढे सरकायचं आणि म्हणून मग सगळ्यात शेवटी त्याकडे पुन्हा यायचं जर वेळ मिळाला तर. परंतु एवढा वेळ आपल्याला शक्यतो कमी वेळ असतो त्यामुळे वेळ मिळणं थोडंसं अवघड जातं. परंतु मागे येण्यापेक्षा शक्यतो काय करायचं सरळ-सरळ त्याला ठोका लावायचा आणि पुढे चालायचं. बघा सोपे प्रश्न आधी सोडवून आपण आपला आत्मविश्वास आणि स्कोर आपण वाढवायचा. या शेवटच्या 10 दिवसांत स्वतःवर विश्वास ठेवा. शांत डोक्याने तयार करा. आहार चांगला घ्या मित्रांनो. जेवण वेळेवर करा. झोप पुरेशी घ्या. जर समजा आता या 8-10 दिवसात आपण आजारी पडणार नाही याची काळजी घ्या. कारण आजारी जर पडलो आपण तर मात्र आपलं नुकसान होऊ शकतं मित्रांनो. आपला अभ्यासावर फोकस, कॉन्सन्ट्रेट तेवढं होणार नाही. म्हणून मग त्यासाठी आपण निरोगी राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि निरोगी राहण्यासाठी आपण थोडक्यात आपला जो डाएट आहे, त्या डाएटप्रमाणे तुम्ही हे करू शकता. बघा, जे काही खात असाल ते सकस आहार घ्या. चांगल्या प्रकारचं खा. सध्या स्नॅक्स वगैरे खाऊ नका. बाहेरचं खाऊ नका. सध्या तेलकट वगैरे जास्त खाऊ नका. आपलं जे साधारण अन्न आहे त्या पद्धतीने जे की आपल्या शरीराला सहजपणे पचन होऊ शकतं, अशा प्रकारचं आपण अन्न खा. पुरेशी झोप घ्या मित्रांनो. झोपेमुळं आपल्याला म्हणजे पुन्हा रिकव्हर आपली बॉडी होत असते आणि उद्या म्हणजे नवीन जो काही दिवस आहे ना, आपला दुसऱ्या दिवशी जो अभ्यास करायचा आहे, त्यासाठी आपण पूर्ण कॉन्सन्ट्रेट त्याकडे होऊ शकतो. तर अशा प्रकारचा हा मास्टर प्लॅन आपण या ठिकाणी पाहिलेला आहे. नक्कीच हा आपल्याला परीक्षेमध्ये कामी येणार आहे. आपण या ठिकाणी सर्व पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपले धन्यवाद. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक सो मच.